रणधुरंधर क्षत्रिय कुलावतांस महाराजाधिराज अश्वपती देवपती गजपती कल्याणकारी रयतेचा जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी जय भवानी देव देश धर्म मराठी मनाचे रणबिंदू हिंदू अस्मितेच्या शिरोमध्ये अखंड हिंदुस्थानचे हिंदुहृदय सम्राट श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांचा बाळासाहेब सुपुत्र महाराष्ट्र हृदय सम्राट संयमाचं भगवं वादळ अथांग महासागराचं वादळ शिवशक्ती देवशक्तीचे उद्गाते आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे यांचा माझ्या तमाम महाराष्ट्र प्रेमी बांधवांनो भगिनींनो, हे मोबाईलचे टॉर्च कुठपर्यंत गेले म्हणजे गर्दी कुठपर्यंत आहे हे टॉर्च पेटल्यानंतर लक्षात आलं. आणि हे नुसते टॉर्च नाहीये, या धगधगत्या मशाली आहे जे संपूर्ण या गद्दार आणि भ्रष्ट कारभाराला जाळून टाकणार आहेत. या 20 तारखेला मी आज बार्शीमध्ये आलो. इथे वळल्यानंतर दिलीपरावांना म्हटलं की दिलीपराव गेल्या वेळेला याच रस्त्यावरती दुपारची सभा झाली होती, बरोबर ना? तुमच्यापैकी अनेक जण असतील. आता या वेळेला मी माझं कर्तव्य केलंय, दिलीपरावांना उमेदवारी दिलेली आहे. आता पुढचं कर्तव्य तुम्ही करायचंय, आमदार बनवून द्यायचा, आमदार बनवून द्यायचा. देणार बघा, कारण ते मला शेवटचा पॅराग्राफ जो त्यांनी म्हटला काय ते वाळू वगैरे वगैरे वगैरे, ही अशी माणसं आपण निवडून कशी काय देऊ शकतो? म्हणजे झेंडा फडफडतोय बरोबर आहे, पण माणसं फडफडतात इकडे तिकडे इकडे तिकडे इकडे तिकडे, कधी इकडे कधी तिकडे कधी तिकडे कधी इकडे. हे लांछन आहे आपल्याला. म्हणजे या बार्शीच्या आमदाराने जी काही गद्दारी केली त्याला उत्तर मी तर म्हणेन दिलीपरावांचं दिलेलंच आहे, पण आपल्या ओमदादाने पण दिलेलं आहे. आणि ते उत्तर का त्यांना पण पैशाच्या ऑफर झाल्या नसतील असं तुम्हाला वाटते? पण पैशाच्या ऑफर मगाशी गेलो तो कैलासकडे, मी त्या सभेत बोलताना बोललो की आपला कैलास दादा हा तर सोन्याच्या लंकेपर्यंत म्हणजे तिथे जाऊन आला. परत समोर दिसत होती सगळं लख 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 लख, ते काय गाणं आहे ना, लख 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 लख, ती सोन्याची लंका दिसत होती. आणि माझ्याकडनं तर पक्ष चोरलाय, नाव चिन्ह सगळं चोरलंय, तरी देखील हा वाघाचा बच्चा अर्ध्या वाटेतून परत आला. आणि एकटाच म्हणजे एकटाच रस्त्यावरती उतरला. मला फोन करतोय कैलास की मी कुठे आहे मला माहिती नाही, कोणत्या दिशेला चाललोय माहिती नाही, मी या भागात कधी आलेलोच नाही. म्हटलं जरा तुझ्या आजूबाजूला काय दिसतं? मग त्यांनी ते सांगितलं, खाणाखुणा सांगितल्या. म्हटलं एक काम कर, जिथे असशील तिकडे कुठे आत नीट जाऊन बस. आणि मग तिथून त्याला मी घेऊन आलो. मी म्हणजे आपला माणूस पाठवून घेऊन आलो. पण याला धाडस लागतं, याला काळीज लागतं. कारण कैलासला माहिती होतं की समोर सोन्याची लंका जरी दिसत असली तरी ती लंका रावणाची होती. आणि रावणाची लंका या निवडणुकीत तमाम बार्शीकर, तमाम धाराशिवकर आणि संपूर्ण महाराष्ट्र हातात मशाल घेऊन जशी हनुमानाने ती लंका पेटवली होती तशी या रावणांची लंका हे या वेळेला पेटून टाकण्याशिवाय राहणार नाही. पण कैलासला मी विचारलं, अरे कैलास म्हटलं परत आल्यास पण एवढं मोठं सगळं होतं तुझ्या समोर, माझ्याकडे तर काळोख आहे. तुला काळोख असलं तरी हातात मशाल आहे ना. काळोख काय, काळोख सुद्धा आपण जाळून टाकू शकतो. काळोखात सुद्धा प्रकाश मार्ग दाखवणारी आपली मशाल हातात घेतल्यानंतर तुला मला कसलीच पर्वा नाही. आणि म्हणून मला या सगळ्यांचं कौतुक आहे, तुमचं सगळ्यांचं मला कौतुक आहे, अभिमान आहे की गद्दार विकले गेले पण निष्ठावान विकले गेलेले नाहीत. निष्ठा ही विकत जाऊच शकत नाही. मुळामध्ये पूर्ण महाराष्ट्रभर चित्र आहे. आज दिलीपराव तुम्ही ज्या ज्या गोष्टी सांगितल्या
आणि तुम्ही सांगलं मी प्रयत्न करेन, मी तुम्हाला शब्द देतो, तुम्ही दिलीपरावला निवडून द्या, आपलं महाविकास आघाडीचं सरकार आणा, या सगळ्या गोष्टी मी करून दाखवेन. अगदी वैराग तालुका अहो कधीपासून मागणी आहे. युती सरकार होतं आपलं तेव्हा हे नालायक, तेव्हा त्यांना शिवसेना चालत होती, कारण महाराष्ट्रात कोण ओळखत नव्हतं. बसले आपल्या खांद्यावरती. आपल्याला वाटलं काय भगवा झेंडा हातात आहे, आपल्यासारख्यांचं स्वच्छ मन असेल, आणि फिरवलं महाराष्ट्रामध्ये. जसं मी सांगतो, अनेक ठिकाणी मी जातो, तिथे आपल्यासमोर गद्दारच उभे आहेत. गद्दार जुनी निशाणी घेऊन गद्दार उभे राहत आहेत. अरे तुम्हाला लाज वाटायला पाहिजे या गद्दारांना. स्वतःचं कर्तृत्व काही नाही, पक्ष चोरताय, नाव चोरताय, चिन्ह चोरताय, वडील चोरताय. मला त्यांच्या वडिलांची कीव येते की यांना स्वतःच्या वडिलांचं नाव घ्यायला लाज का वाटते. काय वडिलांनी तुमच्या काय पाप केले. तुम्हाला जन्म झाला हा वेगळा भाग आहे, पण जसं मी ठणठणीत माझं नाव सांगतोय की उद्धव बाळासाहेब ठाकरे, आणि मला माहिती आहे की एवढी जनता जमते, ते उद्धव ठाकरेला किंमत नाहीये, उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना किंमत आहे. आणि जे सगळं वलय आहे हेच तर मोदींच्या आणि शहांच्या पोटात दुखते. घराणेशाही ही माझी घराणेशाही आहे, माझ्या घराण्याची परंपरा आहे, आणि ही माझी वडिलोपार्जित संपत्ती आहे. बघा, ते तुमच्या ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स वाल्यांनी मोजताच येणार नाही. आणि हे जे काय वैभव आहे, मोदी साहेब आपण देशाचे पंतप्रधान आहात दुर्दैवाने, पण आपल्याला माणसं पैसे देऊन आणावी लागतात. माझ्याकडे इकडे एक सुद्धा भाड खाऊ आलेलं नाहीये, एक सुद्धा नाही. पण यांचा आव असा असतो, म्हणजे बाकीच्या गोष्टी मी काय परत परत तेच तेच सांगणार नाही. काल माझी बॅग तपासली, आज पण बॅग तपासली, म्हणजे माझी बॅग काय ऑटो चेकिंग वरती टाकली की काय. बरं, जिथे जातोय त्याने मी प्रश्न विचारतोय की माझ्या आधी कोणाची बॅग तपासली. नाही, तुम्ही पहिलेच. म्हणलं माझ्यापासून काय बोनी करतोय, चुकीचं गिराईक पकडलेस तू. पण माझी बॅग तपासली जाते, मला काही हरकत नाही. माझा आक्षेप आहे तो हाच आहे की मी जसा प्रचाराला फिरतोय, तर तुम्ही किती वाजल्यापासून इकडे बसलायत? 6 वाजले. किती आता? 9:30 वाजले, बरोबर आहे. ही एवढ्या वेळ माझी माणसं माझ्यासाठी थांबून राहत आहेत. आता जसे ते फिरतायत विमानाने आणि हेलिकॉप्टरने, आपणही फिरतोय. पण त्या अंशावरनं मी यायला निघालो. हेलिकॉप्टर उडायला अजून परवानगी नाही. का नाही? मोदीजी लँड करतायत सोलापूरमध्ये. आता औसा कुठे, उमरगा कुठे, सोलापूर कुठे? हा, काय आहे की नाही? भौगोलिक काय नाही आहे की नाही? आणि माझा आक्षेप इकडेच आहे की माझं हेलिकॉप्टर उडवायला तुम्ही मोदी येईपर्यंत आसमंत बंद करतात. म्हणजे काय नाकाबंदी लावताय? म्हणजे रस्त्याने चाललंय तर नाकाबंदी आहे, बाकी ते रोडच्या जोरात करतात. सगळे आजूबाजूला पोलिसच असतात साध्या वेशामधले. लोकांना वाटतं काय तोबा गर्दी आहे, हो सगळे पोलीस. मग सगळ्यांना अडवून ठेवतात. मुंबईमध्ये सभा असली, गेल्या लोकसभेला तर पुण्यामध्ये यांची सभा होती, त्या संपूर्ण परिसराला लष्कराच्या छावणीचं रूप आलं होतं. मग एवढा बंदोबस्त तुम्ही लावताय, काय अधिकार आहे? काय नुसते पंतप्रधान म्हणून ते प्रचाराला येत आहेत? खरं म्हणजे देशाच्या पंतप्रधानांनी कोणत्याही एका पक्षाचा प्रचार करता कामा नये, कारण मोदीजी तुम्ही भारताचे पंतप्रधान आहात, भाजपाचे नाहीत. मग जो कायदा आम्हाला लागतो तोच कायदा तुम्हालाही लागला पाहिजे. पण आल्यानंतर तुमच्या विषयाचं काहीच बोलत नाही. मी मराठवाड्यात फिरलो, सगळा महाराष्ट्र एक दौरा झाला माझा. आता परत उद्या कोकणात जाणार, आणखीन इकडे तिकडे चाललंय. जेवढे दिवस मिळतात तेवढ्या माझ्या सभा आहेत, रोज 4-4, 5-5 सभा आहेत. पण मराठवाड्यामध्ये तीच एक ओरड आहे, विदर्भामध्ये ओरड आहे, उत्तर महाराष्ट्रामध्ये आहे, पश्चिम महाराष्ट्रात आहे. शेतकरी रडतोय, सोयाबीनला भाव नाही, कापसाला भाव नाही, दुधाला भाव नाही, कांद्याचा भाव पडतोय. मग करायचं काय? आणि हे प्रश्न तुम्ही विचारू नये म्हणून मोदी आणि शहा मला प्रश्न विचारतात.
की काश्मीरमध्ये 370 कलम काढलं, त्याला ज्यांचा विरोध होता त्या काँग्रेस बरोबर तुम्ही कसे काय बसलात? काय संबंध काय? माझ्या सोयाबीनचा भाव त्यांच्यामुळे वाढलाय का हो? तिकडे काश्मीरमधलं 370 कलम काढलं, हा लोकसभेचा मुद्दा आहे, हा काश्मीरसाठी महत्वाचा मुद्दा आहे. आपल्या देशाच्या एकसंधपणा टिकवण्यासाठी जसं आपण अभिमानाने सांगतो की काश्मीर हा माझ्या देशाचा अविभाज्य भाग आहेच, आणि म्हणून आम्ही तुम्हाला त्यावेळेला पाठिंबा दिला होताच, त्याच्याबद्दल आम्ही शिवसेनेने कधीही विरोध केलेला नव्हता. आज सुद्धा मी उघड पाठिंबा होता हे जाहीरपणाने सांगतोय. पण ही जी निवडणूक आहे ती माझ्या महाराष्ट्राच्या जीवन मरणाची आहे. शेतकरी आज सांगतोय की मला तुम्ही हमीभाव देत नाही आहात, तुम्ही माझं उत्पन्न दुप्पट करणार होता. एकाचंही उत्पन्न दुप्पट झालेलं नाहीये. शेतमालाला हमीभाव मिळत नाहीये. 2 कोटी लोकांना दरवर्षी रोजगार देणार होते, रोजगार तर दिलेले नाहीच, पण रोजगार कुठे गेले ना. मग आता तुम्ही मला सांगा की लोकसभेची निवडणूक आपण लढवत असताना आपण हुकुमशाहीच्या विरुद्ध लढलो, आज सुद्धा लढणार, उद्या पण लढू, लढतच राहणार. या देशात कोणाची हुकुमशाही आम्ही खपून घेणारच नाही, आणि हा शिवरायाचा महाराष्ट्र तर अजिबात खपून घेणार नाही. यांचीच लोक बोलत होते की आम्हाला 400 पार पाहिजे का, तर संविधान बदलायचंय बोलत होते ना. मग तेव्हा यांनी जेव्हा तुम्ही चांगला फटका दिलात तेव्हा हे बोंबलायला लागले की या विरोधी पक्षांनी म्हणजे महाविकास आघाडीने आणि इंडिया आघाडीने एक फेक नरेटिव्ह म्हणजे काय की खोटं कथानक तयार केलं, आणि म्हणून लोक त्याला बळी पडले म्हणजे फसले. मग संविधान बदल करण्याचं आमचं फेक नरेटिव्ह असेल असं भाजपला वाटत असेल तर उद्योग जे महाराष्ट्रातले आहेत किंवा होते ते गुजरातला जात आहेत, हे फेक नरेटिव्ह आहे की हे फॅक्ट आहे? फॅक्ट म्हणजे सत्य आहे ना. काय गुन्हा केला आपण? आणि आज सुद्धा आपली निवडणूक आली आता 4-5 दिवसावरती. गेल्या 15 दिवसापूर्वी महाराष्ट्रातली निवडणूक आहे, असू दे, महाराष्ट्र काय करेल, देईल मत, दिलं तर दिलं, नाही दिलं तर नाही दिलं. आपल्या राज्यामध्ये आपण जो आणू इच्छित होतो विदर्भामध्ये, कारण सगळे भाग महाराष्ट्र हा पूर्ण विकसित झाला पाहिजे, म्हणून माझ्या वचननाम्याचं मी ते एक शीर्षकच ठेवले, स्वावलंबी महाराष्ट्र, समर्थ महाराष्ट्र, सामर्थ्यवान महाराष्ट्र. आपण तो टाटा एअरबसचा उद्योग नागपूरमध्ये आणू इच्छित होतो, त्याने जागा दाखवत होतो, जागा दाखवली होती, गेला कुठे? गुजरात. आणि अगदी आपल्या निवडणुकीच्या तोंडावरती आपल्या जखमेवरती मीठ चढावं अशा पद्धतीने आम्ही तुमचा उद्योग तर आणलाच, पण तुमच्याकडे निवडणूक असताना देखील आम्ही मोठ्या प्रमाणावरती त्याचं उद्घाटन पण करून दाखवलं. काय दिमाखात मोदींनी उद्घाटन केलं की तुम्हाला महाराष्ट्रातील लोक म्हणजे काय गांडूळ वाटले की काय? मी प्रत्येक सभेत सांगतो की महाराष्ट्र हा गांडूळ पैदास करणारा राज्य नाहीये. महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवरायांचे मावळे जन्माला येतात, ही गांडोळ्यांची पैदास नाहीये. बरं, मी प्रत्येक सभेत मुद्दामून सांगतोय कारण कुठेही मला गुजरात आणि महाराष्ट्र असा वाद नाही करायचा. या बार्शीमध्ये सुद्धा अनेक गुजराती राहत असतील, महाराष्ट्रामध्ये राहतात, त्यांच्यात आणि आपल्यामध्ये कुठेही वाद नाहीये. तो वाद, ती भिंत मोदी आणि शहा बांधताय, मोदी आणि शहा. बरं, कालांतराने मोदी जातील, शहाही जातील, पण त्यांना कळत नाही की त्यांनी बांधून ठेवलेल्या भिंती ह्या तशाच राहतील. पाडणार कोणत्या? आपल्यामध्ये एक तर हिंदू मुसलमान म्हणून वाद लावायचा. गेल्या वेळेला हे त्यांचेच सगळे शब्द आहेत की मुसलमानांनी आपल्याला मत दिली. अहो, का नाही देणार? कारण त्यांना कळलं तुमचं हिंदुत्व आणि आमचं हिंदुत्व हे वेगळं आहे. तुमचं घर पेटवणारं हिंदुत्व आहे, माझ्या घरातली चूल पेटवणारं हिंदुत्व आहे. हा फरक कळल्यामुळे मुस्लिम लोक सुद्धा बरोबर आले. मग त्याच्यावरनं मला टोमणे मारायला लागले. काल तिकडे मुंबईमध्ये आपण एक उमेदवार दिलेला आहे, आपला कट्टर शिवसैनिक हरून खान, मग त्याच्या पत्नी पण नगरसेविका होत्या. हा 20, 25, 30 वर्ष आपला शिवसैनिक आहे, उत्तम मराठी बोलतो, शिवसैनिकासारखा वागतो, आणि त्याला उमेदवारी दिली तर देवेंद्र फडणवीस तिकडे जाऊन काय बोलतायत? हे वोट जिहाद करतायत, वोट जिहाद. आणि म्हणून तुम्ही यांच्या विरुद्ध मताचं धर्मयुद्ध करा असं ते मला असे सांगताय. मग मी निवडणूक आयोगाला विचारतोय
की धर्मयुद्ध करा हे तुमच्या निवडणूक आचारसंहितेत बसतं का? आणि देवेंद्रजी, मी एका शिवसैनिकाला शिवसैनिक म्हणून उमेदवारी दिल्यानंतर तुम्ही त्याच्या विरुद्ध धर्मयुद्ध करायला सांगत असाल तर हा शिवसैनिक 2014 आणि 2019 मध्ये मोदींसाठी मत मागत होता, तेव्हा तो तुमचा का तुम्हाला वाटत होता? म्हणजे तुमचा उदो उदो केला तर तो दाऊदचा माणूस असला तरी चालतो, आमच्याकडे असला तर तो चोर, आणि तुमच्याकडे आल्यानंतर तुम्ही काय त्याला ते आहे ना, दिवाळी आली मोती साबणाची वेळ झाली, तुम्ही काय मोती साबणाने आंघोळ घालून त्याला पवित्र करून घेता? हे सगळे फसवेपण जे आहे हे फसवेपण तुम्ही तुमच्या लक्षात आणून देतोय. आणि अशी फसवी माणसं तुम्हाला आजपर्यंत न्याय देऊ शकले असतील, मी म्हणतो मी भाषण थांबवतो, घरी जातो, तुम्ही परत त्यांना निवडून द्या त्यांना निवडून. आहेत अमित शहा म्हणाले 4 दिवसापूर्वी की आमचं म्हणजे त्यांचं सरकार आल्यानंतर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार. मान्य आहे का रे तुम्हाला? असेल तर त्यांच्या उमेदवारांना द्या मत, आणि द्या. तुमचं सगळं आयुष्य गुजरातच्या चरणी वाहून टाका. तुमचं आयुष्य, तुमच्या मुलाबाळांचं आयुष्य. महाराष्ट्र हा कधी कोणाचा गुलाम बनून राहणार नाही, कधी बनणार नाही. आपले सेनापती बापट जे म्हणायचे, आम्ही दरवेळेला भाषणात सांगतो, पण ती वेळ आता आली आहे. महाराष्ट्र मेला तरी राष्ट्र मेले, खरा वीर वैरी पराधीनतेचा, महाराष्ट्र आधार या भारताचा. हा महाराष्ट्र आहे तो पराधीनतेचा वैरी आहे, वीर आहे. आणि आज महाराष्ट्र तुम्ही तुमच्या चरणी जणू काय नोकर असल्यासारखे वागवत आहे. महिलांना 1500 रुपये देत आहेत, शेतकऱ्यांना आम्ही कर्जमुक्त करू का? लोकसभेत फटका पडला म्हणून. मी मुख्यमंत्री झाल्यानंतर माझ्या पहिल्या अधिवेशनामध्ये, नागपूरच्या पहिल्या अधिवेशनामध्ये मी शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्याची नुसती घोषणा करून नव्हतं थांबलो, मी करून दाखवलं होतं. तुम्हाला मिळाली होती की नव्हती कर्जमुक्ती? तुम्हाला तेव्हा सोयाबीनला भाव होता नव्हता, कापसाला होता, दुधाला होता, जे जे काय तुम्ही पिकवताय त्याला तुम्हाला भाव मिळत होता की नव्हता? मग आता जी काय परिस्थिती आहे, सोयाबीन तुम्ही फिरा ना इकडे, किती काय शेतकरी आलेत का रे? सोयाबीनचे आलेत ना? जे जे काय तुम्ही इकडे पिकवता, कारण मी विदर्भ मराठवाड्यामध्ये फिरलो, हा पण मराठवाड्याचा आहे. इकडे थोड्या सोलापूरमध्ये जरी आला तरी आपला हा भाग जातो धाराशिवमध्ये मतदारसंघात. पण ते सगळे शेतकरी मला सांगतात की तुमच्या वेळेला आम्हाला सोयाबीनला 10,000च्या वरती भाव होता, कापसाला भाव होता. आता सगळं पडत चाललेलं आहे. आणि जीएसटी एवढी आपलं सगळं पिळून टाकते, आयुष्य नासवून टाकते की सकाळी उठल्यानंतर आपण ब्रशिंग करतो, ब्रश घेतला त्या ब्रशला जीएसटी लागलेली असते, ब्रशवरती पेस्ट पिळली त्या पेस्टला जीएसटी आहे, चूळ भरून चहा घेतला चहावरती जीएसटी आहे, आंघोळीला गेलो साबणावरती जीएसटी, कपडे घातले कपड्यावरती जीएसटी, ब्रेकफास्ट केला त्याच्यावरती जीएसटी, हॉटेलमध्ये गेलो त्याच्यावरती जीएसटी, शेतकऱ्यांच्या अवजारावरती जीएसटी आहे की नाही? खतावरती आहे की नाही? कीटकनाशकावरती आहे की नाही? त्याच्यानंतर तुमची जी काय अवजार असतील त्याच्यावरती जीएसटी आहे की नाही? मग जीएसटी काय तुम्हाला सोडत नाही. तुम्ही उठल्यापासून झोपेपर्यंत जीएसटी आहे. म्हणून या निवडणुकीत काय करा, जीएसटी दिसेल त्याच्यात ते सरकार बसवा आणि तिला गुवाहाटीला पाठवून द्या आणि सांगा याला म्हणतात जीएसटी आली तिच्यात तुम्हाला बसवतो आणि देतो पाठवून. काय झाडं, काय डोंगर. मी काल परवाकडेच तिकडे होतो आणि त्यांना तिथल्या मतदारांना तुफान गर्दी होती. मतदारांनी सांगितलं की म्हटलं एकच तिकीट पाहिजे गुवाहाटीचं. यांना तिथले डोंगर दिसत आहेत, पण या गद्दारांना रायगडावरचं टकमक टोक आता दाखवायचं आपल्याला. रायगडावरचं टकमक टोक जे महाराजांचं शासन होतं, गद्दाराला जे शासन करायचे ते यांना राजकारणामध्ये आपल्याला करून दाखवायचं. आणि म्हणूनच आपण जी काही वचनं देतो आहोत, एक तर शेतकऱ्यांना आपण परत कर्ज, मी ही वचनं मुद्दामून सांगतोय. महिलांना फक्त 1500 नाही तर 3000 करणार आहोत. महिलांना सुरक्षेसाठी स्वतंत्र महिला पोलीस स्टेशन्स आपण करणार आहोत.
5 जीवनावश्यक वस्तूंचे भाव शेतकऱ्याचं नुकसान होऊ न देता आपण स्थिर ठेवून दाखवणार आहोत. दिलीपराव, तुम्ही सोबत होतात आणि आपलं सरकार होतं तेव्हा आपण हे करून दाखवलं होतं. मनोहर जोशी मुख्यमंत्री असताना 5 जीवनावश्यक वस्तूंचे भाव स्थिर ठेवून दाखवले होते. मुलींना मोफत शिक्षण दिलं जातं, तसं मी माझ्या महाराष्ट्रामध्ये जन्मलेल्या मुलांना सुद्धा मोफत शिक्षण देऊन दाखवणार आहे. कारण ह्या काही गोष्टी म्हणजे तुम्ही तर जगता आहात आणि तुमच्या आयुष्याच्या ज्या बातम्या आमच्यापर्यंत पोहोचतायत ह्या नुसत्या बघून मी सोडून नाही देत. मी कालच्या सभेत सांगितलं तेच तुम्हाला आज परत सांगतोय की टीव्ही चॅनलवरती अनेक बातम्या येत असतात. काल मी सहज एक बघितलं, राजदीप सरदेसाई यांनी एका शेतकऱ्याच्या ते घरी गेले अमरावतीमध्ये. दुर्दैव असं की त्या शेतकऱ्याने आत्महत्या केलेली, त्या आत्महत्या झालेल्या शेतकऱ्याच्या घरात राजदीप सरदेसाई गेले. त्याची विधवा पत्नी बसलेली, 2 तरणीवाण मुलं. आणि मग तो त्यांना विचारत होता, तुमचं नाव काय, कितीचं कर्ज होतं? लाख 1.25 लाखाचं कर्ज असेल. मग दोन्ही मुलांना विचारलं, तू काय करतोस, काय शिकतोस? तो मी शिक्षण सोडून दिलं आता. कारण शाळेची फी कशी भरायची, शिक्षण घेणार कसं, शिक्षण घेण्याची इच्छा आहे पण घेऊ शकत नाही. कारण डोंगरासारखं कर्ज आहे, ते कर्ज फेटलं जात नाही म्हणून शिक्षण घेऊ शकत नाही. अनेक मुलांची लग्न होत नाही, कोणी मुली द्यायला तयार नाही. आणि मग त्यांनी त्याला विचारलं त्या मुलाला, अरे तू शेती करणार का? तो मी शेती अजिबात करणार नाही, हमाली करेन पण शेती करणार नाही. दुसऱ्याला विचारलं, तो काय करणार, दुसरा पर्याय काय माझ्याकडे आहे? कर्ज, डोक्यावरती कर्ज आहे, फेडावं तर लागेल. कारण शेतकरी म्हणजे काय अदानी नाहीये कर्ज माफ व्हायला, मोठे कोण उद्योगपती नाहीये की झालं कर्ज माफ. पण ज्या मुलांना, शेतकऱ्याच्या माझ्या मुलांना शिकायचंय त्या मुलांना शिकता येत नाही. कारण का की फी भरायला पैसे नाहीत, वडिलांच्या डोक्यावरती कर्ज आहे, वडिलांना मला मदत करावी लागते. त्यांना मदत केली तर ते माझ्यासाठी, माझ्या कुटुंबासाठी खपतायत, झटतायत. त्यांना मदत करायला म्हणून मुलं शिक्षण सोडतायत. आणि मग अशा मुलांना शिकवायचं नाही तर काय करायचं, नुसतं बघत बसायचं? काश्मीर में 370 कलम निकाल लिया, त्याने का मुलगा शिकतोय? मग मुलगी शिकली, प्रगती झाली, 1500 देऊन घरी बसवली, काय उपयोग आहे त्या शिक्षणाचा? मुलं शिकले पाहिजेत, मुली शिकल्या पाहिजेत, त्यांना नोकरीसाठी उद्योग आले पाहिजेत. ना शिक्षणाचा पत्ता आहे. उद्योग जे होते ते आणि येणारे उद्योग हे सगळे गुजरातला जात आहेत. मग माझे इथले सगळे लोक ही काय नोकरी करायला गुजरातला जाणार? आणि तुम्ही सगळे जाणार, तुमच्यापैकी बरेच जण, म्हणजे वयाच्या नुसार मी म्हणतोय, आई वडील आहात. मला एक खरं गोष्ट, एक उत्तर खरं द्यायचं. तुम्हाला कोणी फुकटचं दिलेलं आवडेल की तुम्हाला तुमच्या मुलाने किंवा मुलीने स्वकष्टाने कमवलेला 1 रुपया आवडेल? कारण महाराष्ट्र कोणाकडे हात पसरणारा नाहीये. आम्ही मागतोय, आमच्या कष्टाचं मागतोय. शेतकरी जो हमी भाव मागतोय त्याला फक्त हमी भाव द्या. 1500 वगैरे नाही दिले तरी चालतील, तुम्ही हमी भाव द्या. आम्ही तर 3000 देणार आहोत. पण हे जसं मी सांगतो की मी कर्ज तुम्हाला मुक्त करून दाखवलं होतं, मी काही घरनं पैसे नव्हते आणले. तसेच हे यांच्या काही बापाचे पैसे नाही आहेत 1500 रुपये. हा पैसा तुमचा आहे, तुमचा लुटलेला पैसा आहे. म्हणजे गद्दाराला 50 खोके आणि बहिणीला फक्त 1500, ही किंमत. आणि यांचा मान आता असा वाढलाय की जणू काही यांना असं वाटतंय की या महाराष्ट्रातल्या माता भगिनी 1500 देतोय म्हणजे आपल्या नोकर झालेले आहेत. तो कोल्हापूरचा मुन्ना माडिकची त्याची मस्ती पाहिलीत ना तुम्ही? काय मस्ती आहे की पैसे आमच्याकडनं घ्यायचे आणि सभेला तिकडे जायचं. अरे काय तू तुझ्या घरनं पैसा आणतोय, म्हणजे काय धमकी देतोस की काय? म्हणून मी जाहीर सभेत सांगतोय मुन्ना माडिकला, कारण मुन्ना माडिक मला माहितीये की तुम्ही फोटो काढून केवळ आमच्या सभेला महिला आल्यात म्हणून त्यांना धक्का लावण्याचा प्रयत्न केला तर याद राखा, तुझा हात जागेवर नाही ठेवणार मी. हात नाही ठेवणार जागेवर. हीच तर शिकवण आम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलेली आहे. आणि ही शिकवण, हे संस्कार हे पुसून टाकायला चाललेले. नुसतं आपलं काहीतरी फास आणायचा, फसवायचं, मग कधी शिवाजी महाराजांचं नाव घ्यायचं. अहो तुम्हाला माहिती आहे, लोकसभेच्या आधी केवळ आणि केवळ आपली मतं त्यांना पाहिजे होती, कोकण पट्ट्यातली मतं पाहिजे होती, म्हणून घाई गर्दीने शिवाजी महाराजांचं पुतळा तिकडे बांधलं होतं. पण त्या पुतळा बांधण्यामध्ये पुतळ्यात सुद्धा नालायकाने पैसे खाल्ले. पुतळ्यात, महाराजांच्या पुतळ्यात सुद्धा
8 महिन्यामध्ये आपल्या या दैवताचा पुतळा कोसळून पडतो आणि मिंदे म्हणतो वाऱ्याने पुतळा पडला. वा रे वा. आणि म्हणून मी चिडून बोलतो, अरे वाऱ्याने मिंदेची दाढी नाही ती उडत की अशी भुरभुर भुरभुर उडते? काय झालं? नाही वारं सुटले, तुझी दाढी नाही ना उडत. तू काय बोलतोस? काय तालतंत्र? काय शुद्धीवर आहेस? छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा जे आमचं दैवत आहे तो कोसळून पडतोय आणि दुसरे त्यांचे ते चष्मे बहादर म्हणतायत वाईटातून काहीतरी चांगलं होतं, जोड्याने तोंड फोडलं पाहिजे यांचं, थोबाड फोडलं पाहिजे खरं म्हणजे. आणि म्हणून आम्ही त्याला जोडे मारले. महाराजांचा पुतळा पडल्यानंतर वाईटातून चांगलं, अरे पुतळा पडल्यानंतर त्या वाईटापेक्षा आणखीन चांगलं काय होणार आहे? आणि म्हणून मी ठरवलेलं आहे की यांच्यामध्ये आता माणुसकी शिल्लक राहिलेली नाहीये. धर्माधर्मामध्ये मारामाऱ्या लावत आहेत, आगी पेटवून घरांच्या होळ्या पेटवून यांच्या हे पोळ्या भासतायत. महिला आता असुरक्षित आहेत, त्यांच्यासाठी आम्ही महिलांची पोलीस स्टेशन उभारणार आहोत जिकडे महिला अधिकारी आणि कर्मचारी सुद्धा महिलाच असतील. महिला पोलिसांची भरती आम्ही जास्त करणार आहोत. 25 लाखापर्यंत कॅशलेस मेडिकल सेवा सुद्धा आम्ही तुम्हाला देणार आहोत. खूप काही करायचंय. पण छत्रपती शिवाजी महाराजांनी जे आपल्याला शिकवलं की गरिबाच्या भाजीच्या देठाला देखील हात लागता कामा नये. इकडे गरिबाची भाजी तर चढतेच, पण गरीब मुळासकट उखडला जातोय तरी मोदी आपले फिरतायत. आज इधर तो कल उधर फिरतायत. देश पडलाय वाऱ्यावर, पण मला सत्ता मिळाली पाहिजे. आणि म्हणूनच जे मी ठरवलंय की आपली सत्ता आल्यानंतर येणार म्हणजे येणार, आणणार म्हणजे आणणार. जसं इकडे भगवंताचं मंदिर आहे, हे एकमेव देशातलं मंदिर जिकडे विष्णूला भगवंत म्हणून इकडे नाव देऊन त्याचं मंदिर आहे. त्याचं तीर्थक्षेत्र म्हणून विकास करायचाच. तसंच छत्रपती शिवाजी महाराजांची मंदिरं जी संस्कार पीठं असतील ही महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यात मी उभारणार आहे. प्रत्येक जिल्ह्यात. आणि केवळ महाराष्ट्रामध्येच नाही तर हे गद्दार जिकडे पळाले होते, कुठे पळाले होते? पहिलं मंदिर मी सुरतलाच बांधणार आहे. बघू देवेंद्र फडणवीस आता अशी लाई झाले, काय करावं कळत नाही. अरे मोदींचं मंदिर बांधायच्या ऐवजी महाराजांचं मंदिर बांधतोय. अरे मोदींचं मंदिर तू घरी बांध तुझ्या. तर थाळी वाजव, गो करोना गो, वाजवा थाळ्या, मारा कोलांट्या उड्या मारा, बेडूक उड्या मारा. त्यावेळेला तुम्ही म्हणजे हे कोणी नव्हते, भाजपवाले कोणी नव्हते. महाराष्ट्र वाचवला ते या माझ्या सगळ्या महाराष्ट्रातल्या माता भगिनी आणि जनतेने महाराष्ट्र वाचवलेला आहे. आणि तेव्हा माझ्यावरती टीका झाली होती, आजही टीका करतात, हे फक्त यांच्या कुटुंबापुरतेच आहेत. हो आहेत, हेच माझं कुटुंब आहे. जेव्हा आपल्या पाठी कोणी नसतं त्यावेळेला जे असतात ते कुटुंब नाही तर दुसरं काय म्हणायचं. आज माझ्याकडे काही नसताना तुम्ही आहात, मी हे सगळं तुम्हाला देणार म्हणतोय. माझ्याकडे आहे काय? ना पक्ष, ना चिन्ह, ना काही. सत्ता तर नाहीच आहे, तरी सुद्धा तुमचा माझ्यावरती विश्वास आहे. मोदीजी, हे भाग्य तुमच्या नशिबात नाही, त्याला मी काही करू शकत नाही. आणि याच्यावरती तुम्ही जर का घराणेशाही म्हणून आरोप करणार असाल तर तो मला मंजूर आहे. ही माझी घराणेशाही आहे, ही माझी घराण्याची परंपरा आहे आणि ही माझी वडिलोपार्जित संपत्ती आहे. ही माझी वडिलोपार्जित संपत्ती, हे माझं भांडवल आहे. दिलीपराव जिथे जातोय कशाला? ओम, जरा तुला पण माहिती आहे, निवडणूक लढवताना समोरून पैशाचा धबधबा पडतो, अतिवृष्टी, पूर येतो, पैशाचा पूर. पण मला त्याची चिंता नाही, कारण माझी संपत्ती ही इकडे आहे. आणि हे तुम्ही विकत जाणारे नाही आहेत. ह्यातलं तुम्ही कोणी सुद्धा विकत घेऊ शकत नाही आहात. कारण जर का विकले जाणारे तुम्ही असता तर तुम्ही आज रात्री एवढ्या माझ्या सभेला जमलातच नसता. बरं, आपलं काय मिंद्याचं सारखं आहे का की काहीतरी भाड्याने लोक आणलेत, हा बिर्याणी ठेवले, म्हणजे बिर्याणी ठेवलंय, सगळं ठेवलंय आणि आपलं आणि म्हणून कशाला कणून बोलतो तू? भाई यांना स्वतःची माणसं नाहीत. पक्ष चोरावा लागतो, चिन्ह चोरावं लागतं, माणसं भाड्याने आणावी लागतात. इकडे एक सुद्धा भाडकाव नाहीये.
सगळी जिवंत माणसं आहेत, ओरिजिनल. ही खरी शिवसेना. अमित शहा जे बोलले ना नकली सेना, मी त्यांना बेअकली म्हणतो. त्यांना म्हणा येऊन बघा काय शिवसेना आहे. आता फक्त एकच काम करायचं. दिलीपराव तर आहेतच, हातात मशाल आहेच. या परिसरामध्ये जिथे जिथे मशाल आहे तिकडे मशाल, हात आहे तिकडे हात, आणि तुतारी फुकणारा मावळा असेल तिकडे तुतारी. याच्याशिवाय चौथं चिन्ह नाही. ठरलं? नक्की? आता मी तुम्हाला एवढी वचनं दिलेली आहेत, तुम्ही मला एक वचन देताय? ठीक आहे. मग सगळ्यांना मी धन्यवाद देतो, शुभेच्छा देतो, आणि फक्त एकच विनंती करतोय की महाराष्ट्राला विकू देऊ नका. महाराष्ट्र विकला जाणार नाही याची खात्री करा. आणि भाजपची जी घोषणा आहे की महाराष्ट्राबद्दल लुटेंगे और दोस्तों को बांटेंगे, आम्ही झुकणार नाही, विकणार नाही, तुटेंगे नाही, बिकेंगे नाही, आणि यांना गुडघ्यावर आणल्याशिवाय राहणार नाही, ही एकच प्रतिज्ञा करा. आणि आपण सगळेजण शिवसेना प्रमुखांची, मी आहे बाळासाहेबांची मशाल, मी जाणणार यांचा भ्रष्ट कारभार, ही शपथ घेऊन मैदानात उतरा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. यानंतर